तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की आईसाहेब, आम्ही तुमचा शब्द मोडला नाही. आम्ही मास्तरीणबाईंना नवरा बायकोच्या नात्याने नव्हतो भेटत. आम्ही तर त्यांना शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याने भेटत होतो. मात्र भुवनेश्वरी त्याचं काही ऐकून घेत नाही. तर दुर्गीसुद्धा रागातच अधिपतीकडे बघत असते. भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती, तुम्ही आमचा शब्द मोडला आहात आणि ही गोष्ट आम्हाला खरंच सहन होत नाहीये. जर तुम्ही आम्हाला एकदा सांगितलं असतं ना की आम्हाला आमच्या बायकोला भेटायचं आहे, तर आम्ही त्यांनासुद्धा घरात घेऊन आलो असतो. तुम्ही आमच्याशी खोटं बोलण्याची काहीच गरज नव्हती. तुम्ही आमचा खूप मोठा विश्वासघात केला आहे. आणि त्यावेळी दुर्गीसुद्धा आगीमध्ये अजून तेल टाकण्याचं काम करत असते. ती म्हणते की ताई, अगं थोड्या वेळापूर्वी तूच यांचं कौतुक करत होती ना, बघ आता हे कसे वागले आहेत ते. मात्र भुवनेश्वरी तिला गप्प बसायला सांगते. तर अधिपती पुन्हा पुन्हा भुवनेश्वरीला सांगत असतो की आईसाहेब, आम्ही खरंच तुमचा शब्द नाही मोडला. मात्र भुवनेश्वरी म्हणते की अधिपती, तुम्हाला का कळत नाहीये, आम्ही तुमच्यासाठी आजपर्यंत आमच्या तत्वांना मुरड घातली आहे. ती मुलगी आम्हाला सून म्हणून मान्य नव्हती, पण तरीसुद्धा आम्ही तिला या घरात आणलं आणि त्यांना शाळेत जाण्याची सुद्धा परवानगी दिली. मात्र त्यानंतरही त्यांनी आमच्यावर कितीतरी आरोप केले. आम्ही तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला असाही आरोप केला. आम्ही तुमच्यासाठी ते सगळं काही सहन केलं. एवढंच नाही तर तुम्ही त्या चंचीला घरात घेऊन आलात. फक्त तुमच्यासाठी आम्ही तिलाही इथे राहण्याची परवानगी दिली. तुमच्यासाठी आम्ही अनेकदा आमची तत्त्व मोडली, पण तुम्ही काय केलं तर फक्त आमचा विश्वासघात. आणि मग ती तेथून निघून जाते आणि भुवनेश्वरी एवढी चिडल्यामुळे अधिपती खचून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चंची दुर्गीला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते. त्यावेळी धनाजीसुद्धा सरबत घेऊन तिथे येतो. तर दुर्गी त्याला विचारते की खाल्ल्या मिठाला का नाही जागलास तू, एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवली. त्यावर धनाजी विचारतो की नेमकं काय झाले, तुम्ही काय बोलताय, मला खरंच कळत नाही. तर चंचीसुद्धा विचारत असते की नक्की काय झाले मम्मी. आणि त्यावर दुर्गी सांगते की अधिपती रोज शाळेत जात होते. त्यावर चंची विचारते त्या मास्तरनीला भेटायला का. तर दुर्गी म्हणते तसं नाही ग, त्यांनी शाळेत ॲडमिशन घेतलं आहे. रोज दप्तर आणि शाळेचा गणवेश घालून ते शाळेत जात होते. आणि ते ऐकून चंचीला तर धक्काच बसतो. तर धनाजी दुर्गीला म्हणत असतो की बाईसाहेब, मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हतं. माझी पोरसुद्धा मला काही बोलली नाही. आणि मग त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर दुर्गी चंचीला म्हणत असते की जर अधिपतींनी पुन्हा घराच्या बाहेर पाऊल टाकलं ना, तर ताईचं काही खरं नाही आणि तिच्यासोबत आपलंसुद्धा. आणि मग ती चंचीला अधिपतींच्या रूममध्ये जायला सांगते. दुसरीकडे अधिपती अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो की आम्ही आईसाहेबांना आधीच सांगायला हवं होतं. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, पण काय चूक आणि काय बरोबर तेच आम्हाला कळत नाही आहे. त्याचवेळी चंची सरबत घेऊन त्या ठिकाणी येते आणि मग ती लगेच तेथून जाण्यासाठी सुद्धा निघते. मात्र अधिपती स्वतःच तिला थांबवतो आणि तो चंचीला विचारतो की तू आईसाहेबांना भेटायला गेली होती का, त्या ठीक आहेत ना. आणि त्यावेळी चंची म्हणते की तुम्ही जे काही केलं आहे त्यानंतर मावशी कशी ठीक असेल, मला कळलंय तुम्ही रोज शाळेत जात होता ते. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की आमच्याकडून चूक झाली मान्य आहे, पण आम्ही त्यांचा शब्द नाही मोडला. तर चंची म्हणते की अधिपती, तुम्ही काळजी करू नका, मावशी काय जास्त काळ तुमच्यावर रागवणार नाही. पण तुम्ही फक्त एक गोष्ट करा, तिला सांगा की आम्ही मास्तरीणबाईंचा विषय डोक्यातून काढून टाकला आहे. म्हणजे बघा, तिचा राग लगेच निघून जाईल. मात्र त्यावर अधिपती काहीच उत्तर देत नाही आणि तो चंचीला तेथून जायला सांगतो. तर दुसरीकडे आजी चारुहास सरांकडे जातात आणि त्या चारुहास सरांना सांगतात की आज घरामध्ये वेगळंच काहीतरी घडलं आहे. याआधी या घरात असं काहीच घडलं नव्हतं. त्यामुळे चारुहास सर विचारतात की काय झालं, काय केलं आता तुमच्या लेकीने. तर आजी म्हणते की प्रत्येक वेळी तुम्ही तिलाच बोल का लावता. आज जे काही घडलं आहे ना, त्यामुळे तिलाही धक्का बसलाय. त्यामुळे चारुहास सर आश्चर्याने विचारतात की असं नेमकं काय घडलंय. आणि मग आजी सांगतात की जेव्हापासून सुनबाई हे घर सोडून गेली आहे तेव्हापासून अधिपती शाळेत जातात. त्यावर चारुहास सर म्हणतात की तिला भेटायला का. तर आजी सांगते नाही, तेव्हापासून अधिपतींनी शाळेत दाखला केलाय. ते रोज दप्तर, पाटी, पेन्सिल, गणवेश घालून शाळेत जातात शिकण्यासाठी. आणि ते ऐकून चारुहास सरांचा आनंद तर गगनात
मनात मावेनासा होतो ते विचारतात म्हणजे भुवनेश्वरीने बंदी घातलेली असताना सुद्धा तिचा शब्द मोडून अधिपती रोज अक्षराला भेटण्यासाठी शाळेत जातो, त्याने शाळेत ॲडमिशन घेतलं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि त्यावर आजी हो म्हणते आणि ते ऐकून चारू हा सर खूप खुश होतो. तो चारूला त्याच्या फोटोकडे बघून म्हणतो की बघ चारू, आपलं स्वप्न आज पूर्ण होत आहे. तुझी इच्छा देवी अंबाबाई अक्षराकडून पूर्ण करून घेत आहे. मी म्हटलं होतं ना ती मुलगी नक्कीच चमत्कार घडवणार. आणि मग त्या आजीच्या देखील पाया पडत म्हणतात की मी आज खरंच खूप खुश आहे. आता सगळं काही लवकरच ठीक होईल. तर दुसरीकडे अक्षरा तिचं काम करत असते. त्याचवेळी चंची त्या ठिकाणी येते आणि मग ती अक्षराला सांगते की घरात बॉम्ब पडला आहे. काल अधिपतींनी सगळ्यांना सांगितलं की ते शाळेत जातात आणि ते ऐकून अक्षराला धक्का बसतो. तर चंची नाटक करत म्हणत असते की मला तर खूप भारी वाटलं जेव्हा याबद्दल मला समजलं तेव्हा. पण असंही वाटलं की अधिपतींनी हे सगळं मावशीला सांगायला नको होतं. मात्र अक्षरा म्हणते की खरं तर त्यांनी ही गोष्ट घरात सांगितली याचा मला अभिमानच आहे, कारण यात लपवण्यासारखं काहीच नाही. तर चंची म्हणत असते पण मास्तरीनबाई तू खरंच खूप हुशार आहे, म्हणजे घराच्या बाहेर राहूनसुद्धा तू मावशीला चॅलेंज देते. मात्र अक्षरा तिला सांगते की असं काही नाही आहे. मुळात शाळेत येण्याचा निर्णय अधिपतींचा होता, मी त्यांना काहीच सांगितलं नाही आणि त्यामुळे चंची गप्प बसते. तर अक्षरा तिला सांगते की आता लवकरच सगळं काही ठीक होणार आहे. आता भुवनेश्वरी मॅडम अधिपतींनाच काही तर तुलासुद्धा काही करण्यापासून थांबवू शकत नाही. त्यामुळे चंची विचारते की असं नक्की काय करणार आहेस तू? मात्र अक्षरा तिला काही सांगत नाही. ती म्हणते की वाट बघ, कळेलच तुला. तर दुसरीकडे दुर्गी भुवनेश्वरीकडे जाते. ती भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई हे सगळं काही त्या सुनबाईच्याच डोक्यातून आलेलं असणार. तिनेच अधिपतींना शाळेत बोलावलं असणार, नाहीतर अधिपती कधीच तुझा शब्द मोडणार नाही. तुला कळतंय का, ती सुनबाई घराच्या बाहेर राहूनसुद्धा या घरावर राज्य करत आहे. पण त्यावर भुवनेश्वरी काहीच उत्तर देत नाही. तर दुर्गी म्हणत असते की अधिपतींनी तुझ्यापेक्षा तिला झुकतं माप दिलं आहे, त्यांच्यासाठी आता ती महत्त्वाची झाली आहे. मात्र भुवनेश्वरी तिला सांगते की दुर्गे मला आत्ता याबद्दल काही बोलायचं नाही आहे आणि त्यामुळे दुर्गी तेथून निघून जाते. तर भुवनेश्वरी लगेच चेअरमन साहेबांना फोन करते आणि त्यांना सांगते की जर आमच्या शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकांचा म्हणजे आमच्या सुनबाईंचा तुमच्याकडे रजेसाठी अर्ज आला तर लगेच आम्हाला कळवा. तर दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरीकडे जातो. तो भुवनेश्वरीला म्हणत असतो की आईसाहेब प्लीज आमच्याशी बोला ना. मात्र भुवनेश्वरी त्याच्याकडे बघतही नाही. त्यामुळे अधिपती अक्षरशः तिच्या पाया पडतो. त्याचवेळी आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यासुद्धा भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण भुवनेश्वरी त्या दोघांचंही काही ऐकत नाही. ती अधिपतीशी एक शब्दही बोलत नाही. तर दुसरीकडे शिवानी अक्षराला जाऊन सांगते की आपलं काम झालं आहे, मामांनी कोणालाही संशय येऊ न देता चौकशी केली आहे. फुलपगारे सर आणि त्यांच्या मिसेस त्याच हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि ते ऐकून अक्षराला खूप आनंद होतो. ती म्हणते की मी आजच माझ्या रजेचा अर्ज टाकते. तर शिवानी तिला सांगते मी सुद्धा रजा घेते, माझीसुद्धा तुम्हाला मदतच होईल. आणि ते ऐकून अक्षराच्या जीवात जीव येतो आणि मग त्या दोघीजणी लगेच नाशिकला निघण्याची तयारी करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.